नमस्कार, भाग्यशेष वार्ता डिजिटल मीडियामध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आज रोजी अर्धापूर शहरामध्ये पाहू शकता, या ठिकाणी गेल्या काही वर्षापूर्वीपासून या ठिकाणी शवदहन शेगडीचे व्यवस्था करण्यात आली होती। खूप चांगली बाब आहे, परंतु त्या शवदहिनीचा आजपर्यंत कुठल्याही प्रकारचा फायदा गोरगरीब लोकांना झालेला नाही। या ठिकाणी पाहू शकता अत्यंत गरीब असलेले हे कुटुंबातील एक महिलेचा मृत्यू झालेला आहे। या ठिकाणी पाहू शकता की शवदहिनी असते वेळेसही या ठिकाणी त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये खर्च करून या ठिकाणी दहन करण्यासाठी यांनी लाकडं वगैरे रचलेले आहेत। नंदीवाले म्हणून यांची ओळख आहे। अत्यंत गरीब समाज हा, ज्यांना कुठल्याही प्रकारचा आधार नसलेला हा समाज। या ठिकाणी पाहू शकता की अंत्यविधीसाठी त्यांनी हजारो रुपये खर्च करून हे लाकडं आणलेले आहेत आणि हे लाकडं आणण्यासाठी हजारो रुपये खर्च करावा लागतो। जर हीच शवदहिनी यंत्र जर चालू असतं तर एवढा खर्च झाला नसता। आपण जाणून घेऊया। ठिकाणी शवदहिनी किंवा माणसं जाळायची शेगडी असते वेळेसही तुम्हाला आम्हाला काही बी फायदा नाही। शेगडी असून बी काही फायदा नाही। लाकडावर आम्ही जळाले 1000-2000 रुपये खर्च करून बी काही उपयोग नसते। आता गोरगरीब आहे, नंदीवाले जातीचे आम्ही अर्धापूरमध्ये राहत आहोत। आम्हाला काही बी उपयोग नाही साहेब। पायानं आलं तर 1000-2000 टेम्पो बांधून यावं लागते। एवढं मोठं बांधून बी काही उपयोग नाही शेगडी। त्या प्रकारे आम्ही चला तर पायाने यावं लागते, पायालाही दुखतात आमचे। आता तुम्ही काय म्हणाल की बाबा शेगडी लवकरात लवकर चालू व्हावी अशी आपली चालू व्हायचे, लवकरचे लवकर चालू व्हायचे। त्याच्यामुळे तुमचा काय फायदा होईल? काम आमचा काही फायदा नाही, तुमचाच फायदा व्हायला सरकारचे। आमचा फायदा काही बी होईना गरीब माणसाचा। पैसे चालले, सगळे चालले साहेब, काही बी नाही आमचा फायदा नाही। आता प्रत्येक अंत्यविधीला किती खर्च येतो एक लाकडं वगैरे जाळण्यासाठी? 5-6 हजार येते सर। जर समजा ही शेगडी चालू झाली तर काय फायदा होईल का तुमचा? फायदा होते गरीबाचा। काय ते शेगडीवर काय आम्ही पैसे देऊ ना, काही नाही आमचा बी चालू लागतं। अर्धापूर नगर पंचायतने ही शेगडी लवकर चालू करायला पाहिजे का? हो, लवकर चालू पाहिजे। या ठिकाणी पाहू शकता मयताचे नातेवाईक यांनी या ठिकाणी सांगितलेले आहे की जर शेगडी चालू झाली तर आमच्या कुटुंबाला त्याचा आधार होईल, फायदा होईल। आम्ही करून खाणारे लोक हे, आणि खरंच हे एक अत्यंत गरीब कुटुंबातील आणि समाजातील हे लोक आहेत, जे निव्वळ हातावरचं पोट आहे, पोटाची खळगे भरण्यासाठी यांना गावगाव भटकावं लागतं। अशा लोकांची अशी परिस्थिती आहे तर बाकीच्यांचं काय, असा प्रश्न निर्माण झालेला आहे। आणि ह्या बाबीकडे कोणी लक्ष देईल का असा प्रश्न मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झालेला आहे।